हे बघा पाणी पण कुठे उडत आहे. हे बघा हे झाड पहिल्यापासून छोटंसं आहे, छोटंसंच राहिलेलं आहे सफरचंदाचं. बघू शकता आपण सफरचंदाचे झाड. हे बघा हे पण कुठे चालले पाणी. तर इकडे पद्धतशीर चालू आहे पाणी. तरी पण काही काही नद्या हे निघालेले आहेत लोटरनी. हे बघा समोरच्या गावात मेंढर आहे. आपण पाहू शकतो पद्धतशीरपणे पाणी चालू आहे सफरचंदांच्या झाडाला. मुझको इससे खपा नहीं है. हे बघा अशाच प्रकारे हे हिंडावे लागते, कारण की ह्या नद्या आहेत की इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे झालेले सफरचंदांचे. काही काही ठिकाणी खुल्ल्या पण आहेत. हे बघा आता हे पाणी बघा कुठे चाललं. पाणी इथं पाहिजे तर मैंने तुझसे खपा नहीं. हे बघा तर काही काही ठिकाणी नळ्या हे बरोबर आहे आणि काही काही ठिकाणी नळ्या हुकलेल्या आहे. हे बघा तर हे काही काही ठिकाणी पद्धतशीर आहेत आणि काही काही ठिकाणी हे निघलेले आहे नळे. कारण की याला अर्धा ते 1 तासच पाणी द्यावे लागते. इथं हळूवार चालू आहे, कारण की इथं कुठेतरी दडी फुटलेली आहे. एक तर जाम आहे. दोन नंबरच्या नळीमध्ये पाणी नाही आहे. जास्त प्रेशर नाही इकडे. मैंने तुझसे खपा नहीं. हां बरोबर आहे मित्रांनो, तिकडे नळी निघलेली आहे सफरचंदांच्या झाडाची, म्हणून या फटीला पाणी कमी येत आहे. ते बघा तिथं निघलेली आहे. आपण बघू शकता इथून हा नळच गायब झालेला आहे. हे बघा मित्रांनो कशी फुटलेली आहे, नळी पण निघलेली आहे याची.